चेंबूरच्या डायमंड गार्डन इथं एका बांधकाम व्यावसायिकांवर अज्ञातांनी काल रात्री जवळून गोळ्या झाडलेल्या आहेत। या घटनेनंतर परिसरात घबराट आहे। बांधकाम व्यावसायिक सदुद्दीन खान यांच्यावर 4 ते 5 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत। सायन पनवेल हायवेनं प्रवास करत असताना ही घटना घडली आहे। पोलीस अधिक तपास करत आहेत। या घटनास्थळावरून आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मुंबईच्या डायमंड गार्डन परिसरामध्ये काल रात्री उशिरा एका बांधकाम व्यावसायिकावरती गोळीबारची घटना घडलेली आहे। आपण पाहतोय मी त्याच घटनास्थळावरती आहे। आपण पाहू शकता ह्याच सिग्नलवरती गोळीबाराची घटना जी आहे ती घडलेली आहे। सध्या आपण पाहतोय की पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। नेमका हा गोळीबार कोणी केलेला आहे, कारण आपण पाहतोय की बाईकवरून 2 अज्ञात व्यक्ती जे आहेत ते आले आणि याच ठिकाणी त्या डिफेंडर कारमधनं जाणाऱ्या या बांधकाम व्यावसायिकावरती गोळ्या झाडण्यात आल्या। जवळपास आपण पाहतोय की ज्या गोळ्या झाडण्यात आल्या त्या पोलिसांच्या टीमकडनं फॉरेन्सिकची टीम जी आहे ती घटनास्थळी काल दाखल झाली होती। अज्ञात व्यक्तींनी 4 ते 5 गोळ्या ज्या आहेत त्या झाडल्या असल्याचं समजत आहे। या गोळीबाराच्या मागचं कारण काय आहे अद्याप समजू शकलेलं नाहीये। मात्र मुंबईमध्ये गोळीबाराच्या घटना ज्या आहेत त्या पुन्हा एकदा होत असल्याच्या पाहायला मिळत आहे। नेमकं काय उद्देशून या गोळ्या ज्या आहेत ते या बांधकाम व्यावसायिकावरती झाडण्यात आल्या। मात्र हा बांधकाम व्यावसायिक जो आहे तो ऑइल माफिया देखील असल्याचं कळत आहे। त्यामुळे नेमकं कोणत्या कारणावरून ह्या गोळ्या झाडण्यात आल्या आहेत हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। त्यामुळे स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा या घटनेचा तपास जो आहे तो केला जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। रात्री 10च्या दरम्यान सदरुद्दीन खान म्हणून आहेत जे नवी मुंबई या ठिकाणी राहतात। ते सायन पनवेल रोडनी जात असताना डायमंड गार्डन या ठिकाणी त्यांची गाडी सिग्नलवरती थांबलेली असताना 2 इसम आले आणि त्यांनी गाडी थांबलेली असताना त्यांच्यावरती फायरिंग केलेलं आहे आणि फायरिंग केल्यानंतर ते सदर इसम त्या ठिकाणाहून निघून गेलेले आहे। सध्या जे सदरुद्दीन खान आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे। त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे। आम्ही या अनुषंगानं आता एकूण 5 तपास पथकं तयार करण्यात आलेली आहे। या अनुषंगानं गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे आणि आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।